हॅलो, जय भीम, नमस्कार. मी तुमच्यासाठी एक गोष्ट आणलेली आहे. खूप चांगली गोष्ट आहे आणि ती बघा, तुम्हाला आवडेल आणि खरोखर त्याच्यात काहीतरी शिकायला भेटेल. एक आईची आणि एक सुनेची आणि एक मुलाची गोष्ट आहे. तर एक मुलगा असते आणि सून असते. तर न सासू असते, म्हातारीच असते. जास्त काय वयस्कर म्हणजे जवान नसते, म्हातारी असते. तर तिला सवय असते शेताबांधात खपायची. तर मुलाचं लग्न होते. लग्न झाल्यावर ती बोलते का अरे सूनबाईला सांगते माझा एकच मुलगा आहे आणि तुला शेतात काम करावं लागेल, कारण काय मी पहिले मेहनत केली पण आता मला होत नाही, तर तुला काम करायला लागेल. सून सांगते चालेल मी करेन, तर स्वतः आपलाच आहे ना सगळा. तर बोलते हां चालेल. आणि लग्न झाला आणि बरेच महिने झाले, वर्ष झाला, मुलं झाली आणि सून ती रोज सकाळी उठली सासू रोज 5 वाजता आवाज द्यायची, सूनबाई 5 वाजले उठा. तर ती जेमतेम जेमतेम करून उठायची कंटाळत आणि बाबा ते शेणगोठा करायची. रोज ती अशीच करायची, सूनबाई उठा 5 वाजले, जा शेणगोठा करा, घरातली कामं आवरा सगळे, तर उठा. तर तिला कंटाळा येते का बोलते रोज रोज ही म्हातारी नुसती हैराण करते मला. तर ती मागे तिला शिव्या पण देते, काही म्हातारी मरत पण नाही, नुसती आवाज देत राहते. तर मुलाला ती सारखी सांगत राहायची का बघ तुझी आई मला खूप त्रास देते, रोज आवाज देते, उठवते, माझी झोप खराब होते, अशी सांगायची. तर मुलगा सांगायचा माझ्या आईने बी कष्ट केलेलं आहे, तिने पण शेतात रमलेली आहे, तेव्हा हा आज आपल्यासाठी ठेवलेला आहे. ती नाही केला असता तर सगळं वाया गेला असता ना. आपल्या मुलांसाठी आपण करावं लागेल. तर ती सांगते काय नाही, मी नाही करणार एवढं, मला नाही जमत, मी रोज रोज एवढा करणार नाही, करेल मी उठून सावकाश करेल. पण सासू आहे शेवट, तिला 5ला जाग पडल्यावर ती आवाज द्यायची. ती तिच्या सासूने तिला तसं केलेलं, ती तिच्या सुनेला करायची. तर अशी ती रोज कंटाळायची. नवऱ्याला सांगायची सांगा तुमच्या आईला, ही बघ कशी करते, रोज 5 वाजता मला उठवते. तर नवरा बी ऐकून ऐकून कंटाळला. आता काय करणार, आई आई ती उठवते तर तुला उठावं लागेल. तर रोज रोज असं करायचं. तर एक दिवस काय केला, तिने काय सांगितलं का बघ तुझी आई अशी करते तर मी या घरात राहील, नाही तर तू राहील, म्हणजे मी राहील नाही तर आई राहील, दोघांपैकी एकाला तुला चुनायला लागेल, मी राहत नाही, मला खूपही त्रास देतो. तर नवऱ्याचं नाईलाज आहे, त्याला काय बायको बी पाहिजे असते आणि आई पण पाहिजे असते. तर तो सांगते असं कसं होऊ शकेल, मी माझ्या आईला कुठे सोडू ना, कुठे हे करू, मी एकुलता एकच मुलगा आहे आईचा आणि असं नाही करायला पाहिजे. तर ते नाही, रोज रोज झगडे व्हायचे, दोघांचे भांडण करायचे. नाही हिला ठेव नाही तर मी राहील, मी चालले पोरा घेऊन, अशी ती धमकी द्यायची. तर त्याला वाटायचं ही गेली तर माझ्या पोरांचं आणि माझ्या आईचे हाल होते. तर काय करावं लागेल, काहीतरी याच्यावर तोडगा काढावा लागेल. तर ही बोलते का अगं पण माझ्या आईला मी कुठे पाठवू, कुठे असं. तर बोलते नाही हिला आपण जंगलात सोडून देऊ, मग ती तिकडे राहील, वाघ बी घेऊन खाऊन टाकते. तर तो सांगते मी माझ्या आईला असं कसं करू शकते, नाही करू शकणार मी, तू बघ तुला काय करायचं ते, पण मी नाही करू शकणार. तो सांगते मी करेल, तू तिची तयारी कर. बोलते आपण हिला जंगलात सोडू, रोज रोज आवाज देते, नुसते हैराण करते मला. ठीक आहे मग आता असं कर, बोलते माझ्या आईला सोडायचं आहे तर तुझ्या आईला पण बोलव, दोघी वेळी आजचा दिवस मजा करतील, गले मिळतील आणि सकाळच आपण आईला सोडून देऊ जंगलामध्ये, म्हणजे कोणाला काय समजणार पण नाही. तर मुलांनी काय केला, ते मुलीने लगेच ताबडतोब तिच्या आईला बोलवून घेतले, आई ये लवकर इथे, मला भेटून जा, मला पण तुझी आठवण येते, तर तू ये आणि मला भेटून जा. तर आईने ऐकलं, तसंच आली. चल मुलीने बोलवलं, 2 दिवस जाते. आली तर मुलांनी काय केलं, गावठी एक कोंबडा घेतला आणि तिला सांगितलं कोंबड्याची भाजी बनव, गावठी कोंबड्याची पुरी बिरी काढ, सगळं माझ्या आईला आज भरपूर खायला घालू आपण. तर बोलते चालेल. तिने काय पुऱ्या काढल्या, मटण बनवला, म्हणजे चिकन बनवलं, तो गावठी कोंबडा केला. तर आई सांगते काय रे पोरा, आज काय एवढं सगळं केलं आहे, आज सण नाही बिन नाही ना, तू काय एवढं कोंबडा बिंबडा आणला आहे, पुरी बिरी काढला आहे आणि त्यांना दोघांना दारू पण आणली. तर दोघींना बाबा, दोघी मिठ्या मारतात, त्यांना दारू गलात भरून भरून देतात, दोघी पितात आणि मिठ्या मारतात, अशी करून दोघ्या खूप
ट्राट झाल्या, जेवल्या बिवल्या आणि चल आई तर समजा तिच्या रूममध्ये ती झोपते मस्त. आता तुझ्या आईला कुठे झोपवणार, तर बोलते माझ्या आईला इथे खाट टाकून देऊ आपण. तर तिच्याच रूमच्या बाजूला तिला खाट टाकून दिली. बघा तुझ्या आईला बघ सांगते, आता पिलेले आहे ना ते दोघी, तुझ्या आईला बघ कुठे झोपलाय ती. नाही तर तू भलत्यास माझ्या आईला टाकेल ना, तुझ्या आईला नेईल तू. नाही नाही, माझ्या लक्षात आहे, ही काय इथे माझी आई झोपलाय ना, त्या रूममध्ये तुझी आई झोपलाय. तुझ्या आईला गोणीत भरून नेऊन आपण सोडायचं आहे. ठीक आहे बोलते, आता तू कर, पण मी नाही हात लावणार. माझी आई आहे शेवट, मी कशी काय हात लावेल. चालेल सांगते, मीच करेल सगळं. तर बघ तुझी आई इथे झोपलाय, परत एकदा बघून घे तुझी आई कुठे झोपलाय ती, नाही तर तुझ्या आईलाच नाही. नाही नाही, माझी आई इथे झोपलाय, तुमची आई तिकडे झोपलाय, त्या तिला नेऊ आपण. तर रात्री बोलते बघा 3 वाजता उठायचं, 3 वाजता आपण उठायचं. हां 3 वाजले का उठव. तिला लागली झोप लागली, तो उठला आणि त्याच्या आईला हिच्या पलंगावर टाकली आणि तिच्या आईला आईच्या पलंगावर टाकले. असं करून दोघींना त्यांनी अदलबदल करून ठेवली. 3 वाजले, दडबड्या खात उठली सुनबाई. काय अहो उठा, काय झालं. 3 वाजले, चला आईला सोडायचं आहे ना जंगलात. हां बाबा, सोडायचं तर आहेच, पण आता कसं काय, मी तर नाही हात लावणार बाबा. मी तर माझ्या आईला मी नाही हात लावू शकत, तुलाच करावं लागेल. तेवढंच सांगते, नाही मी करते, तर मी गाडी काढते तेव्हा तू कर. आला ती गेली लगेच आईच्या रूममध्ये आणि तिला गोणीत घातली, बांधली आणि बाबा उचलून गाडी ठेवली आणि गाडी नेली. आता त्याला माहीत आहे ही जी आई आहे त्याच्यात. तर तरी पण त्यांनी काय एक म्हणजे चांगल्या शेफ जागेवर तिला नेऊन ठेवली. ती बघा ठेवली नाही व्यवस्थित. मी नाही हात लावणार बाबा, माझी आई आहे, माझ्या आईला मी कशी काय सोडू, तुलाच सोडावं लागेल. तिने उचलली ना ठेवली तिकडे. आपण त्यांनी असतेच तिचे त्या ह्याची गाठ वगैरे सोडून ठेवली. गाठ सोडावं लागेल सांगते, नाही तर कसं वाघ बी घेऊन खाऊन जातील ना. कुठे असली जिवंत तर फिरेल इथे जंगलामध्ये. चालेल सांगते. तर सकाळी आता ही आली, मस्त झोपले. आज मस्त झोपेल मी, आज मला आवाज द्यायला कोण नाही मिळत. रोज मला हैराण करायचे काय डोकरी म्हातारी. आता बघ तुला कशी सोडली मी. मुलगा बी येऊन झोपला. सकाळी 5 वाजले ना, रोजच्या प्रमाणे सासूने आवाज रोजच्या प्रमाणे सासूने आवाज दिला, सुनबाई 5 वाजले, उठा. कधी उठणार, सूर्य डोक्यावर आला, चला उठा आणि शेणगोठा करा, घरदार झाडा हे करा. तशी धडबड्या खातं रे. मी तर रात्रीला सोडून आले आणि आवाज कोण देते. उठली, जाऊन बघते रूममध्ये, तर रूममध्ये तर सासू मिळत नाही आणि बाहेर तर माझी आई झोपलाय. आवाज कोण देते. अहो उठा. का तुमची आई तर बघा रूममध्ये तर नाही मिळत ना. आवाज कसं काय आला, भूत तर नाही आला तिचा. बघ सांगते कोण आहे बघ. बघितलं तर आई नाही सांगते रूममध्ये, माझी आई तर नाही रूममध्ये. मग तुझ्या आईला खोलले तर त्याची आई तिकडून आवाज देते. तिची आई आवाज देते. तर बोलते अरे माझ्या आईला मी चुकीन बोलते तिकडे नेली. असं कसं झालं बोलते. माझ्या आईलाच मी जंगलात नेऊन सोडली. रडते माझ्या आईला कशी काय मी जंगलात सोडली. तर बोलते रडू नको, नाही तर तुला सगळे लोक हसतील, कारण का तुझ्या आईला तुम्ही स्वतःच नेऊन जंगलात सोडलं आहे. मी तर सांगेल बाबा, मी तर हात नाही लावलं, हिनेच सगळं केलं आहे. मी सगळ्यांना सांगेल तुझ्या आईला सोडलं. नाही रडते, बोंबा ठोकते, माझ्या आईला मी सोडलं जंगलामध्ये, कसं झालं हे सगळं. तर बघ आता तुम्हीच सोडलं आहे बाबा. मी हात तर लावला नाही ना, मी तर हात लावला नाही. आता तुझी आई तिकडे जाऊन कधी झोपली मला काय माहीत. तर त्यांनी पोरांनी अशी आयडिया केली. मग तिला नेली जंगलामध्ये आणि तिला म्हातारीला घेऊन आले. बोलते तुम्ही माझ्या आईचा भुळा सोसलेला तर तुझ्याच आईचा झाला. बोलते तू असा का केला माझ्या आईला, का जंगलात सोडू. माझ्या आईला का जंगलात सोडला. आता कसं तुला वाटला तुझ्या आईला सोडली जंगलात. तर असं नाही करायचं. तुझी आई काय ना माझी आई काय, माझी आई काय ना तुझी आई काय, एकच समजायचं सगळ्यांना. तर असं करू नको याच्यापुढे. माझी आई आहे ती आपल्यासाठी ती शेतीभाती आहे तिची, तर आपल्यासाठी ती करत असते. ती लोकांसाठी नाही. ती काय आज नाही उद्या निघून जाईल, पण शेवट आपल्यासाठीच ती आपल्या मुलांबाळांसाठीच करते. तिने एवढं सांभाळून ठेवलं आहे, आता आपल्या मुलांबाळांसाठी आपणच सांभाळून ठेवायला लागते. म्हणून तुला ती आवाज देत होती. त्याच्यात काही मोठी गोष्ट आहे. तर मग तिने माफी मागितली का मला माफ करा, मी याच्यापुढे असं करणार नाही, खूप मोठी माझ्या हातून चूक झाली, तर मला क्षमा करा. तुमची आई काय ना माझी आजपासून मला रोज आवाज दिला तरी चालेल, मी उठेल, पण मी असं कधी करणार नाही.
एवढं सांगून माझी गोष्ट कर. आणि तुम्ही खरोखर ही गोष्ट बघा, सगळ्यांसाठी आहे ही. जे जे सुना वगैरे असतात ते आईवडिलांना त्रास देत असतात, तर त्यांच्यासाठी ही आहे. तर तुम्ही जरूर बघा आणि लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. चांगली वाचली असेल तर कमेंट मी सांगू नाही शकत, कारण का मी कमेंट वाचू नाही शकत. तर बघा तुम्ही ही गोष्ट कशी आहे. जय भीम, जय संविधान.